करमाळा तालुक्यातील पोंदवडी येथील बहुचर्चित विवाहितेच्या हत्येचा करमाळा पोलिसांनी उलगडा केला असून हा खून पतीनेच सुपारी देऊन केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला असून या प्रकरणी खून झालेल्या महिलेच्या पतीसह एकूण 6 जणांना करमाळा पोलिसांनी काल बेड्या ठोकल्या आहेत। त्यांना करमाळा न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे। हा खून 16 जुलै रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास पोंदवडी राजुरी रस्त्यावर वाघवस्ती येथे घडला होता। कोमल बिभीषण उर्फ पीना म्हात्रे हिचा खून झाला होता। या प्रकरणी मयताची आई अलकाबाई वाघ हिने करमाळा पोलिसात फिर्याद दिली होती। यामध्ये विवाहितेचा पती बिभीषण म्हात्रे, दीर देविदास म्हात्रे, विवाहितेचा प्रियकर सलीम सय्यद तिघेही यांच्यावर संशयित आरोपी म्हणून फिर्याद देण्यात आली होती। या प्रकरणाचा कसून तपास करत करमाळा पोलिसांनी काल बिभीषण उर्फ पीना म्हात्रे, रोहन मोरे, सुनील उर्फ काका शिंदे व प्रदीप उर्फ दीपक हिरभगत तसेच विशाल उर्फ सोन्या सवाने, ऋषिकेश उर्फ बच्चन शिंदे यांना अटक केली। याबाबत अधिक माहिती अशी, विवाहित महिला कोमल म्हात्रे ही पतीपासून माहेरी गावातच गेल्या 3 वर्षांपासून राहत होती। त्यांच्या घरगुती कारणावरून पती पत्नींमध्ये वाद सुरू होता। या दरम्यान कोमल हिचे गावात एका तरुणाबरोबर अनैतिक संबंध सुरू होते। त्यामुळे बिभीषण म्हात्रे याने त्याचा सहकारी रोहन मोरे यांच्या माध्यमातून कोमल हिचा काटा काढण्याचे नियोजन केले। त्यांनी सुनील शिंदे याला 8 लाख रुपयांची सुपारी कोमल हिचा खून करण्यासाठी दिल्याचे प्रथमदर्शनी तपासात पुढे आले आहे। संशयित आरोपी विशाल सवाने व ऋषिकेश शिंदे तसेच प्रदीप हिरभगत या तिघांनी कोमलचा घरात घुसून धारदार शस्त्राने तिचा निर्घृण खून केला। त्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला। यावेळी या संशयित आरोपींनी दरोडा घालण्याचा बनाव केला होता। उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू होता। यामध्ये श्वान पथकाची ही मदत घेण्यात आली। यावेळी श्वान पथकाने कोमल हिच्या पतीच्या घराच्या दिशेने माग काढला। त्यामुळे पोलिसांचा संशय जास्तच बळवला। त्या दृष्टीने करमाळा पोलिसांनी कसून तपास करून बिभीषण म्हात्रे हाच मुख्य खुनाचा सूत्रधार असल्याचे निष्पन्न केले। त्याने सुपारी देऊन हा खून घडवण्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला असून बिभीषण म्हात्रेसह परराज्यातील आरोपींना करमाळा पोलिसांनी आज गजाआड केले। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राइम एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाईक, कमेंट आणि शेअर करा।